नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या जगण्याशी जोडलेल्या संकल्पनेवर बोलणार आहोत. हो, ती म्हणजे कर्तव्य. अगदी. आपल्याकडे कर्तव्य जीवनाचा खरा धर्म असं शीर्षक असलेले एक माहितीपत्रक आहे आणि त्याबद्दल खूप खोलवर विचार मांडले आहेत. बरोबर. म्हणजे बघा ना, आपण रोज कितीतरी भूमिका जगत असतो. कधी विद्यार्थी, कधी पालक, कधी कर्मचारी, कधी नागरिक. हो. आणि या प्रत्येक भूमिकेबरोबर काहीतरी जबाबदारी येतेच. पण हा स्रोत काय म्हणतो की कर्तव्य म्हणजे फक्त ही जबाबदारी पार पाडणं एवढंच नाहीये. आणि मला वाटतं हा यातला कळीचा मुद्दा आहे की हे फक्त नियम किंवा कायदे पाळणं नाही, तर ही एक आतून येणारी भावना आहे, एक जाणीव आहे. म्हणजे माझं काय हा प्रश्न थोडा बाजूला सारून माझं योगदान काय असू शकतं हा विचार पुढे येतोय. बरोबर. ही विचारसरणीतल्या बदलाची गोष्ट आहे, नाही का? अगदी. आणि हे जास्त स्पष्ट व्हावं म्हणून स्रोतामध्ये खूप चांगली उदाहरणं पण दिली आहेत. हो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. त्यांचं सगळं आयुष्य कशासाठी होतं तर स्वराज्यासाठी. हो. स्रोत म्हणतो की ते त्यांचं कर्तव्य होतं. त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय हा त्याच कर्तव्य भावनेतून आलेला दिसतो. म्हणजे मातृभूमीचं रक्षण, स्वराज्याची स्थापना. ही फक्त एक राजकीय इच्छा नव्हती, तर ती एक नैतिक जबाबदारी होती त्यांच्यासाठी. बरोबर. ती एक नैतिक बांधिलकी होती. आणि हे फक्त अशा मोठ्या ऐतिहासिक व्यक्तींपुरतंच मर्यादित नाही असं पण यात म्हटलंय ना? हो, अजिबात नाही. सामान्य माणसांची उदाहरणं पण आहेत. सीमेवरचा सैनिक घ्या. ऊन, वारा, पाऊस कशाची पर्वा न करता तो तिथे उभा असतो देशासाठी. खरंय. किंवा शिक्षक जो मुलांचं भविष्य घडवण्यासाठी तळमळीने शिकवतो. किंवा अगदी घरातली आई जी स्वतःच्या गरजा मागे ठेवते कुटुंबासाठी. हो. किंवा शहरात स्वच्छता राखणारा कर्मचारी जो आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करतो. हे सगळे जण आपापल्या जागी कर्तव्यनिष्ठेचं उदाहरण आहेत असं हा स्रोत सांगतो. म्हणजे कर्तव्य हे पदावर किंवा परिस्थितीवर अवलंबून नाहीये. नाही, तर ते आपण आपल्या भूमिकेशी किती प्रामाणिक आहोत यावर आहे. आणि इथे आणखी एक मुद्दा येतो, तो म्हणजे रोजच्या जीवनातल्या कर्तव्यांचा. हो. आणि तो खूप महत्वाचा आहे. कारण आपण कर्तव्य म्हटलं की लगेच काहीतरी मोठं भव्य असं डोळ्यासमोर आणतो. पण हे माहितीपत्रक म्हणतंय की अगदी साधं मतदान करणं. हो. किंवा वेळेवर कर भरणं, वाहतुकीचे नियम पाळणं, पर्यावरणाची काळजी घेणं. अगदी. या गोष्टी खूप छोट्या वाटू शकतात, पण स्रोत काय म्हणतो की या सगळ्या छोट्या छोट्या कृतींचा एकत्रित परिणाम समाजावर खूप मोठा असतो. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे असं काहीसं. बरोबर. आणि इथे एक महत्वाचं सामाजिक तत्व पण मांडलंय. काय? की समाज म्हणून आपली प्रगती तेव्हाच होते जेव्हा नागरिक फक्त आपले हक्क सांगत नाहीत, तर आपली कर्तव्य पण पूर्ण करतात. हो. कर्तव्य ओळखून ती पार पाडतात. आणि हे करताना म्हणजे कायद्याच्या भीतीने किंवा कुणाच्या तरी दबावाने नाही, तर आतून, स्वतःहून. अगदी. जेव्हा ती कर्तव्यपूर्ती आतून येते, एका समाधानासाठी केली जाते, तेव्हा तिची किंमत खूप जास्त असते. ते केवळ समाजासाठी नाही, तर करणाऱ्याला स्वतःला पण एक समाधान मिळतं. म्हणजे या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होते की या स्रोतानुसार कर्तव्य ही फक्त एक जबाबदारी नाहीये. ती एक विचारांची पद्धत आहे, एक नैतिक भूमिका आहे आणि ती आपल्या कृतींमधून दिसायला हवी. स्रोत तर याला माणसाचा खरा धर्म म्हणतोय. हो. खरा धर्म ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही फक्त बोलण्यापुरतं नाही, शेवटी एक आव्हान पण आहे ना? हो, आहे. की प्रत्येकाने रोज स्वतःला विचारावं, आज माझं कर्तव्य काय आहे, आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, न थकता. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कर्तव्यपूर्तीतून जे समाधान मिळतं ते कदाचित दुसऱ्या कशात नसेल. आणि या सगळ्या विचारांमधून माझ्या मनात एक प्रश्न येतोय. तो या स्रोतात थेट मांडलेला नाहीये, पण यावर आधारित आहे. कोणता प्रश्न? आपण बघतो की अनेकदा आपल्या वेगवेगळ्या भूमिका असतात आणि त्यांच्याशी जोडलेली कर्तव्य कधीकधी एकमेकांच्या विरोधात उभी राहतात. हो, असं होतं. म्हणजे समजा कुटुंबाप्रती कर्तव्य आणि कामाप्रती कर्तव्य. अगदी. किंवा मित्र म्हणून कर्तव्य आणि नागरिक म्हणून कर्तव्य. अशा वेळी जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा व्यक्ती काय निवडते, किंवा समाज म्हणून आपण अशा संघर्षांकडे कसं बघतो? यातून आपल्या मूल्यांबद्दल आणि आपल्या प्रायोरिटीज म्हणजे प्राधान्यक्रमांबद्दल काय कळतं? बरोबर. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? त्यावर नक्कीच विचार करायला हवा.